मुलगी वयात आली की घरात लग्नाच्या चर्चांना सुरुवात होते आणि त्याच वेळी सुरू होतो एक सुसंस्कारी सून घडवण्याचा प्रयत्न. सासर म्हणजे आपलं खरं घर आहे. सगळ्यांना खुश ठेव, कधी तोंडावर बोलू नको, थोडं सहन करावं लागतं, अशा अनेक सूचना तिला मिळतात. हे सगळं सांगत असताना एक गोष्ट सातत्याने गृहीत धरली जाते की सासर हे एक परिपूर्ण न बदलणारं स्थळ आहे आणि त्यात मुलीला जुळवून घ्यावं लागतं. नवऱ्यालाही त्याच्या कुटुंबालाही जुळवून घ्यायचं असतं, हे कोणीच सांगत नाही. आजही अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे लग्नानंतर मुलीला काही गोष्टी सांगितल्या जातात ज्या प्रत्येक मुलीला ऐकायला आवडत नाहीत. अशाच काही गोष्टींची चर्चा आज आपण इथे करूया. नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक असतो, पण जेव्हा तो समजूतदारपणा एकतर्फी असतो तेव्हा तो त्याग बनतो आणि अनेकदा हा त्याग इतका खोल असतो की एक व्यक्ती म्हणून त्या मुलीची ओळखही हरवून जाते. सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, घरातील सगळ्यांची आवडीनिवडी लक्षात ठेवून कोणतीही तक्रार न करता सगळं सांभाळणं ही तिची कृतिशील जबाबदारी ठरते. आणि जर ती काही वेळा थकली, चिडली, रागवली तर लगेच तिच्या चांगल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं.